श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग ओव्या 26 ते 50. श्री गणेशाय नमः. सहजे तरी अवधारा वक्तृत्वा अवधानाचा होय चारा. तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची. वक्तृत्वरूपी पाखराला अवधानाचा वारा मिळाला की अक्षररूप अवयवांना अर्थाची पुष्टी चढते. अर्थ बोलाची वाट पाहे तेथ अभिप्रायोची अभिप्रायाते विये. भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. अर्थ हे फक्त तोंडातून शब्द बाहेर पडण्याचीच वाट पाहत असतात. शब्द मुखावाटे बाहेर पडले की त्यातून एकामागून एक असे अनेक अर्थ निघू लागतात आणि बुद्धीला नाना अभिप्राय सुचू लागतात. म्हणून संवादाचा सुवाव ओढळे तरी हृदयाकाश सारस्वते ओळे. आणि श्रोता दुष्टिता तरी वितुळे मांडला रसू. वक्ता आणि श्रोता यांच्यात जरा उत्तम संवाद असेल तर त्या संवादरूपी वाऱ्याने वक्त्याच्या हृदयात सिद्धांत मेघ दाटून येतात. आणि जर श्रोत्याचे वक्त्याकडे जर अवधानच नसेल तर वक्त्याचा वक्तृत्व रस वितळून जातो. ओहो चंद्रकांतो द्रवता किर होये परी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्तानो हे श्रोतेनी विण. हे पहा, चंद्रकणाला पाझर फुटतो पण कधी चंद्र असेल तर. तसेच श्रोतेच नसतील तर वक्त्याचे तरी मोल ते काय आणि किती. परी आता आमुते गोड करावे ऐसे तांदुळी काय साविणवावे. साई खडियाने काय प्रार्थावे सूत्रधारा ते. तांदळाचे दाणे आम्हाला गोड करून घ्या असे जेवणाऱ्याला म्हणतात का. आम्हाला चांगले नाचवा अशी कलसूत्री बाहुल्यांना त्या सूत्रधाराला विनंती करावी लागते का. तो काय बाहुलियांच्या काजा नाचवी की आपुलिये जाणीवेची कळा वाढवी. म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. तो सूत्रधार त्या बाहुल्यांना नाचवतो ते त्याच्या हस्तकौशल्याने. त्याप्रमाणे मी तुमच्या हातातली बाहुली आहे. तुम्ही जे बोलवाल तसेच मी बोलेन. तव श्री गुरु म्हणती काय जाहले हे समजतही आम्हा पावले. आता सांगैजे निरोपिले नारायणे. ज्ञानदेवांचे ते इतके बोलणे ऐकून गुरु निवृत्तीनाथ हे त्यांना म्हणतात, तुझ्या या अशा प्रास्ताविकाची इथे गरज आहे का. ते सोड आणि तो श्रीकृष्ण त्या अर्जुनास काय सांगतो ते आम्हाला सांग. येथ संतोषोनी निवृत्तीदासे जी जी म्हणोनी उल्हासे. अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते जाहले. तेव्हा ती गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून व संतोष पावून मोठ्या उल्हासाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोतेजन हो, तो कथाभाग ऐका. ना तरी अर्जुना हे बिजग पुढती सांगिजेल तुझ. जे हे अंतकरणीचे गुज जीवाचिये. भगवान म्हणतात, अर्जुना, माझ्या हृदयातले अतिगुह्य असे ज्ञानाचे जे आदिकारण ते मी तुला सांगतो. येणे बाणे जीवाचे हिये फोडावे मग गुज कापा मज सांगावे. ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी. हे असे गुह्यतम ज्ञान मी तुला फोड करून का सांगतो आहे याबाबत तुझ्या मनात शंका येईल. तरी परियेसी गा प्राज्ञा तू आस्थेची जसज्ञा. बोलिलिये गोष्टीची अवज्ञा नेनसी करू.
तर त्याबाबत मी तुला हे आवर्जून सांगू इच्छितो की तू सश्रद्ध आहेस, सद्भक्त आहेस, आर्त आहेस. तू माझ्या वचनाचा, बोधाचा आदर आणि आचरण करणारा आहेस. म्हणून हे अतिउच्च आणि गुह्य असे ज्ञान मी तुला सांगतो आहे. म्हणून गूढपण आपुले मोडो, वरीन बोलणे ही बोलावे घडो. परी आमुची जीवींची पडो, तुम्हा जीवी. आता या निवेदनाच्या निमित्ताने आमचे गुपित फुटले तर फुटू दे. जे सांगायचे नाही तेही मुखातून बाहेर पडले तर पडू दे. पण माझ्या हृदयीची ही अमृत ठेव तुझ्या पदरी पडू दे, हाच माझा हेतू आहे. अगाथाणी कीर दूध गुढ, परिथाणासीची नव्हे की गोड. म्हणून सरुका सेवितयाची चाड, जरी अनन्य मिळे. एक वेळ स्तनातले दूध संपले तरी चालते, पण मातेला ते अनन्य भावे सेवन करणाऱ्या बाळाची तृप्ती हवी असते. मुंडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलिये भूमी पेरिले. तरी ते सांडी विखुरी गेले, म्हणून ये काही. मुढ्यांतून बी काढून तयार करून ते पेरताना थोडे इकडे तिकडे पडले म्हणून काही बिघडत नसते. या लागी सुमणू आणि शुद्धमती, जो अनिंदको अनन्य गती. पैगा गौप्य ही परितया प्रती, चावळी जे सुखे. त्याप्रमाणे पार्था, तुझ्यासारखा आर्त, जिज्ञासू, सश्रद्ध श्रोता समोर असल्यावर त्याला गुह्यतम ज्ञान देण्यात हात तो काय आखडता घ्यावा बरं. तरी प्रस्तुत आता गुणी इही, तू वांचून आणिक नाही. म्हणून गुज तरी तुझ्या ठाई, लपवू नये. सध्या तरी या ज्ञानास श्रवणपात्र असा अन्य कोणीच सन्मुख नसल्याने तुझ्यापासून हे गुह्यतम ज्ञान ते का आणि कशासाठी लपवायचे. आता किती नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ. तरी ज्ञान सांगेन सहज, विज्ञानेसी. अर्जुना, माझ्या एकसारख्या गुह्य गुह्य या शब्दांचा तुला कंटाळा येईल, म्हणून मी तुला ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी समजावून सांगणार आहे. परी त्यांची ऐसेनी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे. मग काढी जे फोडो वाडे, वार खुनिया. ज्याप्रमाणे खरी आणि खोटी नाणी एकत्र झाल्यावर ती विशेष मेहनतीने निवडून वेगळी करावी लागतात, त्याप्रमाणे हे ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी मी तुला स्पष्ट करून सांगतो, त्या नीट ऐक. का चांचुचेनी सांडसे, खांडिजेल पय पाणी राजहंसे. तुझ ज्ञान विज्ञान तैसे, वांटुनी देऊ. ज्याप्रमाणे राजहंस पक्षी हा क्षीरनीर न्यायाने दूध आणि पाणी वेगळे करतो, त्याप्रमाणेच मी तुला ज्ञान आणि विज्ञान हे वेगवेगळे करून सांगतो. मग वारयाची आधारसा, पडिन्नला कोंडाना नुरेची जैसा. आणि कणांचा आपैसा, राशिवा जोडे. धान्य हे वाऱ्यावर पाखडले की धान्य आणि कोंडा कसा वेगळा होतो, तैसे जे जाणितले यासाठी. संसाराची ये गांठी, लावणी बैसवी पाटी मोक्षत्रियेच्या. तसे ज्ञान आणि विज्ञानाची उकल ही आर्त मुमुक्षु जीवाला आत्मस्वरूपाची आणि मर्त्य संसाराची ओळख करून देते. ते स्वरूप मोक्षार्थी होतो. जे जाणणे या आघवे यांच्या गावी, गुरुत्वाची आचार्य पदवी.
जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रा राओ. अर्जुना, हे गुह्यतम असे ज्ञान, सर्व ज्ञानातले श्रेष्ठ, सर्व गुह्यांचे स्वामी, सर्व पवित्रातलेही पवित्र असे सर्वोत्तम आहे. आणि धर्माचे निजधाम, ते विंची उत्तमाचे उत्तम, पै जया येता नाही काम, जन्मांतराचे. सर्व धर्माचे अनुष्ठान असलेले हे ज्ञान साधकास उत्तम ज्ञान आणि अंती पुनर्जन्म मुक्त करणारे आहे. मोटके गुरुमुखे उद्दैजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. हे ज्ञान असे आहे की जे गुरुमुखातून प्रकट होताच ते शिष्याच्या हृदयातील ब्रह्मभाव जागवते. ते विंची गा सुखाच्या पाऊटी, चढता येई जय जयाच्या भेटी, मग भेटल्या की रमिठी, भोगणे याही पडे. सुखाच्या एक एक पायऱ्या चढत गेले की अहम ब्रह्मस्मी हा अनुभव साधकास मिळवून देते. त्याला त्या भेटीच्या अक्षय सुखाचा लाभ होतो. जय जय राम कृष्ण हरी.